नमस्कार, मी प्रसाद सकट. आपण पाहतात महाराष्ट्र माझा. आज आपण एक विशेष मुलाखत पाहणार आहोत. नुकतंच मातंग समाजाच्या रिलेटेड एक आंदोलन मुंबईत नुकतंच झालं. या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे, आंदोलन कसं झालं, हे जाणून घेण्यासाठी आज आपण अशोक सोनवले यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया, त्यांच्याशी संवाद साधूया. अशोकजी, काय सांगाल, अबकड वर्गीकरण नेमकं काय आहे, यामुळे मातंग समाजाला कसा फायदा होणार आहे, आणि हे आंदोलन मुंबईला नेमकं कसं झालं, ठाण्यातून किती लोक आली होती, मुंबईतून किती आली होती, आणि साधारण महाराष्ट्रातून किती मातंग समाजाचे समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मुळात ही जी अबकड वर्गीकरण आहे, हा जो लढा आहे ना, तो आजचा नाहीये. हा लढा 1980 पासून बाबासाहेब गोखलेंच्या मार्गदर्शनापासून चालू आहे. तर जो आरक्षण भेटून 75 वर्षे झाले, पण त्याचा जो आरक्षणाचा जो लाभ आहे तो आत्तापर्यंत मातंग समाजापर्यंत पोचला नाही. आजही मातंग समाज उपेक्षित आहे, या आरक्षणापासून वंचित आहे. त्यासाठी आता 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला उपवर्गीकरणाचा. त्या अनुषंगाने काल आझाद मैदान येथे सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होता. सचिन भाऊ साठे पुण्यावरून मुंबईला पायी चालू झाले आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील गावागावातील लोक मोर्चेला आले होते. ठाण्यातून जे आपले ज्येष्ठ नेते आहेत, रमेश समुखराव, मंगेश सूर्यवंशी, दीपक आवारे, या लोकांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातून शेकडोचा समुदाय आझाद मैदानावरती गेला होता. मुंबईतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. जर पाहिलं तर आझाद मैदान भरगच्च असं भरलं होतं. अपेक्षापेक्षा जास्त लोक होती. त्यामध्ये खेडोपाड्यातील ग्रामीण भागातील लोक, नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, या सर्व ठिकाणची, पुणे असेल, या सर्व ठिकाणची लोक उत्साहाने त्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात मी तुम्हाला आवर्जून सांगेल, यामध्ये काही असेही कार्यकर्ते होते. ठाण्यातीलच एक सांगतो, देवशाला शिंदे म्हणून एक महिला आहे, त्यांनी मोर्चेकरांसाठी त्यांच्या स्वखर्चाने पिठलं भाकरी, जवळपास 400-500 भाकरी वगैरे घेऊन त्यांनी जेवणाचं नियोजन केलं होतं. तसंच एक ठाण्यातील कार्यकर्ते आहेत आमच्या सहकारी, दिलीपजी उपाडे, संजयजी भोसले, अशोक मालसाळे व स्वतः मी, आमच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण समाजासाठी तिथे मोफत पिण्याच्या पाण्याचे आयोजन केले होते. या अबकड वर्गीकरणाच्या मोर्चामुळे मातंग समाजाला कसा लाभ होणार आहे, तसेच मातंग समाजातील इतर जे काही नेते आहेत ते या मागणीसाठी कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत. नक्कीच समाजाला महायुतीवरती विश्वास आहे. समाजाला न्याय मिळेल अशी समाज अपेक्षा करतोय. याआधीही समाजाला न्याय भेटावा यासाठी शेकडो मोर्चे, आंदोलन झाले आहेत. त्यामध्ये विष्णूभाऊ कसबे यांनी जवळ 7 वेळा पायी मोर्चे केलेत, मुंबई ते नागपूर, पुणे ते नागपूर. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलनही झाले, ज्यातून असूड मोर्चा आहे, लोटांगण मोर्चा आहे. यामध्ये समाजाचे एक तरुण नेतृत्व अमितजी गोरखे साहेब आहेत, आमदार आहेत, ते वेळोवेळी सभागृहामध्ये आवाज उठवत आहेत. आतापूरकर साहेब आहेत, असे आपले समाजाचे जे पण आमदार आहेत तेही त्यांच्याकडने सभागृहामध्ये हा विषय मांडतात. आणि रस्त्यावरची जी लढाई आहे ती सचिन भाऊ साठे आहेत, विष्णू भाऊ कसबे आहेत, असे जे समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत ह्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहेत. कित्येक वेळा मातंग समाजावरती लाठीचार्ज झालेत. यातून वेळोवेळी मातंग समाज त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि लवकर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.